झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. करावंच लागेल, त्यातच तुझी भलाई आहे. ओ गोठ्या बाबा काहीतरी करा ओ. पोरगीला ना पोरग खूपच आवडले. वय वय बर मुली इकडे ये 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 इकडे. लवकर 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 लवकर. हे घे मोठ्या घे. टाक टाक याच्यात टाक. गेल्या बाहेर बघ. बघा बघितलं, कुठल्याच गोठ्या टिकत नाहीये. मुलगा 100% मारणार. गोट्या बाबा, ओ गोट्या बाबा, त्याला गोट्या आहेत ना सगळ्या, त्याचं कनेक्शन जोडा, काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला. ओ पोरगी रडते बिचारी. अहो मोरे, काय चाललंय तुमचं? आणि तुम्ही काय या बाबाच्या नादी लागलायत? पुष्की सांग ना यांना. ऐका ऐका राजपूत, मोरे, कदम, आपण आधुनिक जगात वावरतोय. कुठे बाबा बिबांच्या नादी लागता? असं काही नसतं. या बिचारीला तो मुलगा आवडला, ही त्याच्यासाठी रडते. हिचं लग्न लावून टाका ना. याला हाकला. तुम्ही आमच्या घरच्या लफड्यामध्ये पडू नका. अरे बाबा बाबा बाबा, याच्यातून काहीतरी मार्ग काढा. काहीतरी मार्ग काढा. तुम्ही बोलाल ते मी ऐकायला तयार आहे. सांगायचा उपाय. अरे सांग ना वासरे, तू काय थांबतो? हे बघा, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी लावून द्या. काय फालतू धंदे करत बसलाय? फालतू धंदे? अरे फालतू धंदे म्हणतो आपल्याला. थांबा थांबा जरा, मला कौल लावू द्या. कौल लावू द्या. थांबा. लावा कौल लावा. दिसतंय दिसतंय दिसतंय? हा दिसतंय मला. काय दिसतंय? सगळ्या गोट्या एका रांगेत आल्या. म्हणजे एक उपाय आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा कुकुर विवाह करा. अरे वासाऱ्या, तिचं जर का मी कुकर बरोबर लग्न केलं तर वर्षभर नुसतं शिट्ट्या पुढं काय? कुकर नाही, कुकुर कुकुर. कुकुर कुकुर तो कोंबडा झाला. कुकुर म्हणजे कुत्रा. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एखाद्या कुत्र्याशी लावा. मग वर्षभरात तो मरेल आणि नंतर तिला आवडणाऱ्या त्या अथर्वशी तिचं लग्न लावा. सगळं नीट होईल. बाबा बाबा, पण त्यासाठी तुम्हाला मोठी पूजा करावी लागेल आणि मला एक सोन्याचं कुत्र द्यावं लागेल. झाला बाबा, कुठली पूजा सांगा सांगा. सोन्याचं पण कुत्र देतो. कदम थांबा. हो हे असं नसतं. श्रोत्री भाऊजी, तुम्ही थांबा. तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे. बाबा तुम्ही सांगा. गोट्या बाबा, विश्वास आहे गोट्या बाबावर. पिताश्री तुम्ही हे काय करायला निघाला आहात? माझा विवाह एका श्वानाशी तुम्ही करताय. वासारे तू का? तुम्ही जर असे वागलात ना तर मी उभ्या आयुष्यात तुम्हाला क्षमा करू शकणार नाही. वासारे तू का? तुझ्यासाठी चालले नाही. तुमच्या या वर्तनामुळेच मातोश्री आपणास सोडून गेल्या. जर तुम्ही तुमच्या वर्तनात सुधारणा केली नाही ना तर मीही आपणास सोडून जाईन. अरे वासारे, तुझ्या लग्नासाठी चालले. तू काय सांगतो? अहो कदम, ती काय बोलतेय जरा ऐका तरी. सुप्रिया तू कोणाला समजवायला जातेस ग? अगं झोपलेल्या माणसाला आपल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसांना नाही उठवता येत. चल आपण जाऊया इकडनं. नाही, निघा निघा. आमचा विश्वास आहे या माणसावर. कदम तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना हिला सूट होईल असा हँडसम कुत्रा पकडून आणतो बरं का याच्यासाठी. ऑल द बेस्ट. चला दर्शन घेऊन जाऊया. बाबा येतो आम्ही. बाबांचा आशीर्वाद घेऊन जा बरं. चला चला, कुकुर विवाहाची तयारी करा. सगळ्या गोष्टी करतो, तुम्हाला नंतर करतो. इमर्जन्सी. गोट्या बाबा, सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, इकडं बँड बाजी आलेला आहे. आमिरचा बँड आहे ना, त्याने आपला बँड नाही वाजवलं म्हणजे जाईल. आला सैलूनी लाईट पण चकाचक करून टाकला नाही. सगळे दिसतील उजेडामध्ये लपडी नाही. आणि मंडप कवरा ज्वारात बांधलाय. माहितीये मी काय बोलतो? वर पक्षातली सगळी कुत्री जेवली का मग आपण जेवायचंय. नाही तर लफरी होतात त्याच्या. इकडे म्हणजे इकडे वरमाई कुत्रीलाच मी साडी दिली होती घालायला. तिने घातलं ना काय? नाही ना कदम भाऊजी, काय सांगू तुम्हाला. एवढी मी मानपानाची साडी द्यायला गेले, तिची जोरात अंगावर भुंकली माझ्या. काहीच नाही. मी एवढी नाकात नथ घालायला गेले करून चावली मला इकडे. बरं माहिती आहे ती कुत्री आहे, पण वराकडच्या किमान 5 लोकांनी तरी कपडे घालायला नको काय? नाही तर आपली इकडची सगळी कपडे घातलेली ना, तिकडची सगळी नांगडी.
आता तुम्ही एक काम करा, कृपया त्यांना सगळ्यांना काय काय तरी नेचवा, सारी नेचवा चालू आहे, काय तरी नेचवा. हॅलो हॅलो, हा बोला बोला, काय झाले? ए बाबा, वराने कपडे घातले का नाही? अरे वसरनो मारू नका रे, तो माझा जावय कुत्रा असला म्हणून काय झालं? तो माझा जावय आहे ना. तुम्ही एक काम करा, कपडे नाही घालत, टॉवेल गुंडाळून आणा, बघतो मी काय करायचं. ओके. पिताश्री, काय झालं? पिताश्री, आपण पुनर्विचार करावा का? ठीक आहे, मग टॉवेल नको, आपण अंडरवेअर वरती आणू. त्याचा पुनर्विचार नाही हो पिताश्री. मुळात श्वानाशी लग्न हा निर्णयच मला योग्य वाटत नाहीये. ओ ग बाळा माझी गोते, असं नाही श्वानाची लग्न म्हणायचं. काय? अगं असं काय करते? एवढं ते गोट्या बाबांनी सांगितलं ना आपल्याला, ते योग्यच आहे, ते बरोबर आहे आणि तसंच व्हायला पाहिजे. आणि आपण तयारी आम्ही करूया. सगळे एवढं सांगून राहिले तर ऐक ना ग, तुला जास्त कळतं का? पण श्वानाशी लग्न ही कल्पनाच माझं मन स्वीकारू शकत नाहीये. अगं श्रद्धा, ए राजा, ऐक, मृत्यूयोग टाळण्यासाठी चाललंय की नाही हे सगळं? एकदा का तुझा तो श्वान नवरा मेला की तू पुन्हा लग्नाला तयार, हो की नाही? आता परत त्या बांगड्या काढू नको, 1 तास झाला मी बांगड्या घालते. हॅलो हॅलो हॅलो, काय करतो? गोट्या बाबा, जरा या मागचं शास्त्र समजावून सांगता का तिला? गोट्या बाबा, काय ते शास्त्र सांगा. शास्त्र काय सांगू? अरे नाही 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 सांगत, चिडू नको. नाही एवढा नाही 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 सांगू नाही शकत. ते जुनं शास्त्र आहे, जुनं एकदम. वसारा कुणाशी बोलतोय? आज वार काय? वार बुधवार आहे, नॉनव्हेज आहे. गुरुवार काय सांगतो म्हणतो? हा वेळा का? नाही मी नाही ऐकून घेणार. चाल. नाही बुधवार नाही सांगत मी, बुधवार नाही सांगत. नाही. गोठ्या बाबा, हो गोठ्या बाबा, कुणाशी बोलतो तुम्ही? त्याच्याशी हा काय वर आवडला त्याशी डायरेक्ट? हा मग. अरे आम्हाला इकडे रेंज नाही, तुमची डायरेक्ट रेंज. अरे तो काय कुत्तलडा आहे का काय रे बाबा तो? काय झाले? अरे तो कुत्रा बोलता डेंजर आहे. मी त्याला टॉवेल गुंडाळायला गेलो, अरे तो माझ्या पायाच पकडत होता रे. हा बाबा करत होता एकदम तो. झालं वसरनो, तुम्ही पुरुषासारखं पुरुष ना, साधा तुम्हाला कुत्रा पकडता येत नाही का? नाही यार्या, तुला सांग कुठा कुत्रा? ओ भो, अरे तो किती भो करतो रे. अरे तो कुत्रा आहे, कुत्रा. ती काय कोंबडी आहे का झाप मारली पकडून घेतली बा? तसं नाही आहे, त्याला एवढे मोठे मोठे दात असतात, तो चावतो. तुम्हाला माहित नाही, आम्ही 4 जण 4 वेगवेगळ्या गल्लीत त्या कुत्र्याच्या मागे पळत होतो, माहितीये का? अरे वॉचमॅन, आवरी अक्कल नाही. मी कुत्र्याला कपडे घालून आण बोलले तर तवरी का जीव काय फटका? सारखं कुत्रा आणलं नाही, कुत्रा आणलं कारण जीव का फटकावर नव्हे. 14 इंजेक्शन घेतले ना, बेबी ती बरी दिसत नाही ती तुम्हाला. अरे एवढा कुत्रेगत पळलोय माहितीये का तुमच्या कुत्र्यासाठी? असं वाटत होतं आम्ही कुत्र्याच्या मागे नाही, कुत्रा आमच्या मागे पळत होतो. मी काय म्हणतो, ओ कदम नाही सांगायची गोष्ट नाही, पण सांगतो तुम्हाला. आपण ना कुठल्या तरी माणसाचंच नाव कुत्रा ठेवूया. आणि आपला तो शशी केबलवाला आहे ना, हिच्या प्रेमात तो आत्महत्या करणार होताच. म्हणजे काय करू आपण, हिच्याशी त्याचं लग्न लावून देऊ. म्हणजे वर्षभरात तो आत्महत्या करेल, तो मेला की हिचं आपण दुसरं लग्न लावून देऊ. काय नाही, मस्त आयडिया. म्हणजे काय, आमच्या या गोट्या बाबाला पण आवरी आयडिया जमली नाही. असं वाटतं ना, कुत्रा फेकून मारा. जरा आती होते, असं नाही वाटत तुम्हाला? वा कदम. कदम, काय झाले? हे अति होते तुमच्या लक्षात येत आहे ना? एकदम लक्षात आलंय. म्हणूनच तुमच्यासाठी मी एक अति आणलंय. अतिथी आणलेला आहे बघा. नमस्कार, बरं झालं तुम्ही आलात. वहिनी नाही, अगं तू रणवीर ना बाजूला हो. हा आहे आजचा अतिथी. हो सोत्री, हा कुत्रा मोठा असं नाही वाटत तुम्ही? कुत्रा कोणाला म्हणता? हे बघा ना, काही घातलं कळत नाही काय. नाही अहो, हे बाबा आहे. बाबा मग आपलं काय ठरलं? अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. आला गेली निरंजन. काहीतरी बाबा की जय, भोंडे बाबा की जय, भोंडे बाबा की जय. पण भोंडे बाबा कोण आहे? मी भोंडे बाबा. मी काय बोलतो, म्हणजे हे आमचे गोट्या बाबा. हे कुठले बाबा? यांच्याकडे गोट्या नाहीत, चिंचोके. हो चिंचोके बाबा. जरा सरळ घरी जायचं परेलला. आमच्याकडे ऑलरेडी एक बाबा आहे. ओ कदम, ओ असं काय करता? हे सिद्ध पुरुष आहेत. अरे पण हा पुरुष आहे आधी, तर त्याला सिद्ध करू द्या. पिताश्री,
ही दाढी बघा, दाढी दाढी आहे मला, दाढी. अरे वासरून दाढी तर बोकडाला पण असते. अहो कदम, यांच्याकडे जी शक्ती आहे ना ती कुणाकडेच नाहीये. काय कदम, तुमच्या श्रद्धा जयंत्या होणाऱ्या नवऱ्याची पत्रिका आम्ही या